त्यांच्या माध्यमातून पहिल्या P1च्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज देखील सज्ज केला जाईल आणि त्याच्या विपक्षामध्ये दोन मुख्य बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्पेश आले बॉलिंग मार्कवरती आणि त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली गेली आहे मॅचची. पहिला बॉल कल्पेशच्या माध्यमातून कंप्लीट केला जाईल. भावेश आहेत आणि त्याच्या साथीनं सर्वेश. 4:06 झाले. 10 मिनिटाचा टायमिंग असेल दोन षटकांसाठी. आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय. पहिलाच बॉल बंदिस्त होता. क्लोज क्रिपिंग पाहायला मिळते आणि त्याचमुळे पहिल्याच बॉलवरती अगदी बॅटर कल्पेशला तिकडे भावेशला बीट केलं. कल्पेशच्या विपक्षामध्ये भावेश अगदी पाहू शकतात. दोन एमक जुळणारे नावे आता एकमेकांच्या विपक्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस गुडघे बाकवलेत आणि बॉलला फेकून दिलंय. ओव्हर द लॉंग लेग बॉल निघून चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. बॉल 4 धावेसाठी निघून गेलाय. चौकार 4 रन्स. अगदी गुडघे वाकवले होते आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला. बॉलला फेकून दिलं. फाईन लेगाने लॉंग लेगच्या मध्यातनं बॉल ट्रॅव्हल्स झालाय सीमा परिक्षेत्राच्या बाहेर. चौकार. यावेळेस बॉडीला स्विच केलं परंतु फटका खेळणं अशक्य होतं. आता सरळ बॅटने फटके येत आहेत परंतु हा वेगळाच प्रयत्न केला जातोय. म्हटलं जातं ना की पायावर कुऱ्हाड नाही तर कुऱ्हाडीवर पाय मारलाय असंच म्हणावं लागेल. इकडे बीट झाले. पुढचा बॉल यावेळेस शपल होऊन चांगला फटका. बॅटच्या मिनिटनुसार बॉलला घेतला आणि बॉलला फेकून दिलाय दूर या प्रणांगणाच्या बाहेर. बॉल निघून गेला सरळ आउट ऑफ द पार्क. षटकार 6. ताजमहल अगर प्यार की निशानी है तो शिवनेरी भी एक शेर की कहाणी आहे. आणि अगदी पाहू शकतात की त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत देखील पेशकश केलं जाते डीजेच्या माध्यमातून. 4 चेंडू सकाळी कंप्लीट झालाय. धावसंख्येत 6 फलकावरती पोचला गेला. डबल फिगर 10 आकड्यावरती. काउंटर अटॅक केला जातोय. भावेशच्या माध्यमातून चांगली बॅटिंग केली जाते कल्पेशच्या विपक्षामध्ये. पुन्हा एकदा भावेशच्या बॅटच्या रडारमध्ये आलाय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क. षटकार 6. आता तिकडे ओव्हर पिच बॉल टाकले जातात आणि त्याच्यावरती आक्रमण चांगल्या पद्धतीने केलं जाते आणि त्याचमुळे बॉलला फेकून दिलं जाते सरळ सीमारेषा पलीकडे. षटकाराची डिलिंग चालू आहे. षटकार चौकाराची आतिषबाजी. यावेळी समोरच्या बाजूने खेळण्याचा मानस होता. बॅटच्या मिनिटनुसार बॅटच्या रडारमध्ये चेंडू व्यवस्थित आला नाही आणि त्याचमुळे एक सिंगल धाव ही फलकावरती अधोरेखित झाली आहे. आता इकडे पहिल्या षटकाचा खेळ तो संपला गेला आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 17. चला नो टीम मिटिंग. दोन्ही संघ अगदी लगेच आपण जमायचं नाहीये. चला लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्यायचंय. कुठल्या पद्धतीची कुजबूज तिकडे करायची नाहीये. अनिकेत आले बॉलिंग मार्कवरती आणि अनिकेतवरती जबाबदारी सोपवली गेली मॅचची. षटक क्रमांक 2 वैयक्तिक इंडिव्हिज्युअल पहिलं षटक आणि संघाचं हे दुसरं षटक असेल. अनिकेत आहेत. त्याच्या विपक्षामध्ये भावेश. ज्या भावेशने दर्जेदार चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली आहे आणि दुसऱ्या बाजूने अनिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. जमेची बाजू जर पाहिली तर बिनबाद या 17 धावा ठोकल्या गेल्यात आणि अगदी विकेट ज्यावेळी जात नाही ना त्यावेळी पॉवरफुल बॅटिंग करण्याची मुभा असते आणि ती मुभा इकडनं भावेशच्या माध्यमातून स्वीकारली जाईल का. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग केली आहे परंतु इथनं डाव या मॅचचं चित्र बदलेल का. पहिला बॉल अनिकेतच्या माध्यमातून. पहिलाच बॉल बॉडीला स्विच केलं. स्विच नाही तर स्वीट फटका पाहायला मिळतो आणि बॉलला फेकून दिलं सरळ. शॉट थर्ड मॅनच्या रिझनमध्ये बॉल निघून गेला सरळ जमिनीला गुदगुले करत सीमारेषा पलीकडे. चौकार 4.
अटॅक केला जातोय, प्रति हल्ला तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्याचमुळे धावांचा वेग आता फलकावरती 21 आकडावरती जोडला गेलाय. षटकातील एका चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पुढचा बॉल पुनच एकदा, परंतु यावेळेस प्रयत्न फसले. अगोदर ओळखलं होतं आणि त्याचमुळे चेंडू पुढे ठेवला आणि पुढे असणाऱ्या चेंडूवरती फटका खेळणं थोडंसं डिफिकल्ट होतं आणि त्याचमुळे बॅटर भावेश या चेंडूवरती बीट झालं. आता भावेशच्या बॅटिंगचा विचार करायचा गेला तर 8मध्ये 21 ठोकल्यात त्याने आणि इकडे यनिकेत आले, त्याने 2 चेंडू टाकले, त्यामध्ये 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये तब्बली 17 धावा खर्च झाल्या होत्या. आता इकडनं 4 चेंडू आहेत शिल्लक यनिकेतचे. पुढचा बॉल समोरच्या बाजूने फटका एक्झिक्यूट केला. बॉल चाललाय सरळ डी मिड विकेटच्या रिजनमध्ये. बॉल फील्ड केला, बॉल रिटर्न केला. एक सिंगल धाव, सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागते आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आता वाढतीये. 22 आकडावरती धावा पोचला गेलात. पहिल्या चेंडूवरती चौका ठोकला, त्यानंतर डॉट बॉल आला, त्याच्यानंतर एक सिंगल धावती फलकावरती अधोरेखित झाली आहे. एका बाजूने ST ध्रुव 11 सातपाटी संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये अन्वी 11 JB उच्चली संघ पाहायला मिळतो आणि 2 संघांमधील हे द्वंद्व जुगलबंदी चुरस रंगत क्रिकेटचा महासंग्राम तो पाहू शकतात. आता प्रथमतःच श्रेयश आलेत, त्याच्या विपक्षामध्ये यनिकेत पाहायला मिळतात आणि श्रेयसच्या विपक्षामध्ये यनिकेतचा हा खेळ तो अनुभवू शकतायत. पहिलाच बॉल बॅटच्या मिनिटनुसार फटका चांगला आहे. वन बॉसने बॉलला गॅदर केलं, बॉल रिटर्न केला, एक सिंगल धाव, त्यावरती समाधान व्यक्त केलंय. एक सिंगल धावेने धावफलकात वाढ होती आणि धावफलक वाढत असताना फलकावरती जोडलं गेलंय. 1.4 चेंडूच्या अखेरीस बिनबाद 23 वरती. भावेश ज्याने खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली आहे. 9 चेंडूमध्ये 22 ठोकल्या गेल्यात. यनिकेतच्या विपक्षामध्ये मोठा फटका पहिल्या बॉलवरती आला, त्यानंतर यनिकेतचं चांगला कमबॅक. यावेळेस फटका फसला गेलाय, बॉल उंचावेमध्ये गेलाय. दावंडी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चूक झाली आहे. आता कॅच कंप्लीट करण्याचा मानस होता, बॉल हातातून स्लिप झालाय आणि त्याच्याचमुळे जर पाहिलं तर बॉलला जज करणं अशक्य होतं. एक सिंगलला डबलमध्ये अगदी वेगाने परावर्तित केलं आणि या 2 धावा फलकावरती अधोरेखित झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता वाढती आणि 2च्या मदतीने धावा पोचला गेल्यात 25 आकडावरती. षटकातील 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा स्लॉक चेंडू आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ग्रामीण विभागामध्ये शेवटच्या बॉलवरती सातत्याने मोठे फटके ते येत असत आहेत. 10मध्ये 24 भावेशने बनवल्यात. शेवटचा बॉल खेळण्यासाठी ते सज्ज आहेत. शेवटचा बॉल बॉडीला स्विच केलं, परंतु फटका खेळणं अशक्य होतं, आपल्या अवाक्याच्या बाहेर बॉल होता आणि त्याचमुळे शेवटचा फटका तो फसला गेलाय. 2 षटकांचा खेळ अद्याप झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 25, लॉस ऑफ 0 विकेट ऑन कार्ड. चला नो टीमिंग. तिसरा गोलंदाज लगेच घेऊन यायचं. पंच आपण स्ट्रिक्टली वॉर्निंग द्यायची आहे. 25. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कमध्ये सज्ज केला जाईल. त्याच्या विपक्षामध्ये श्रेयश आहेत. ST ध्रुव 11 सातपाडी संघ, त्याच्या अगेन्स्ट अन्वी 11 JB उच्चली संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 संघांमधील ही लढत पूर्वार्धाचा खेळ तो पाहू शकता. त्यामध्ये 2 षटकं कंप्लीट झालेत आणि धावसंख्या 25 वरती पोहोचली गेली. बिनबाद 25 धावा. आता जिकडे श्रेयसने 1 चेंडूमध्ये 1 धाव बनवली, दुसऱ्या बाजूने भावेश आहेत, त्याने 11 चेंडूमध्ये 24 धावा ठोकल्या त्या मॅचमध्ये आणि त्याचमुळे पाहू शकतात की बिनबाद धावा 25 वरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 ग्रामीण टेनिस बॉल भाषेमध्ये म्हणायचं झालं तर हानामारीचं षटक आणि त्या शेवटच्या स्लॉक षटकामध्ये प्रज्वल आलेत. त्याच्या माध्यमातून पहिला बॉल विपक्षामध्ये श्रेयश. पहिलाच बॉल आउटसाईड दी ऑफ स्टंप होता आणि पहिलाच बॉल सरळ रेषेत निघून गेला आणि पंच देखील विचार विनिमय करतात तिकडे आणि त्यांच्या माध्यमातून सिग्नल पोचवला गेला आहे. काही नियम असतात क्रिकेटचे आणि त्या नियमांच्या बाहेर हा चेंडू होता आणि त्याचमुळे पाहू शकतात की पंचाच्या माध्यमातून नोचा सिग्नल दिला गेला. आता इकडे पंचांनी आपले फिंगर रोल केलेत हवेमध्ये हात घेत असताना आणि त्याचमुळे पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे श्रेयसच्या विपक्षामध्ये. यावेळेस आडबा बॅटनं गुडघे वाकवले होते, परंतु बॅट अँड बॉलमध्ये समन्वय घडवणं अशक्य होतं आणि त्याचमुळे फुले ऑन मिस बॉल विकेट किपरच्या दास्तानामध्ये निघून गेलाय. एक चांगला दर्जाचा बॉल प्रज्वलच्या माध्यमातून कंप्लीट झालाय. श्रेयसच्या विपक्षामध्ये प्रज्वलचा हा खेळ, यांच्यातील जुगलबंदी, यांच्यातील द्वंद्व चुरस रंगत
ती पाहायला मिळते आणि दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवू शकतात. पुढचा बॉल यावेळेस समोरच्या बाजूने श्रेयसने मिनी हेलिकॉप्टर उडवला गेला आणि लँड झालाय सरळ वाईडिश लॉंगांच्या हातामध्ये. विकेटचं बदल झालंय. फर्स्ट विकेट डाऊन इयर मिस्टर श्रेयस बॅक टू द पवेलियन. काय जबरदस्त कॅच तिकडे कंप्लीट केला. एक रनिंग कॅच कंप्लीट करणं सोपी गोष्ट नसते आणि तोच एक रनिंग कॅच कंप्लीट केला. 2 चेंडू सकाळी कंप्लीट झालाय. धावसंख्या 26 वरती पोहोचली गेली. षटकातील 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि त्या 4 चेंडूवरती जबाबदारी कशा पद्धतीने काय माइंडसेट असेल तिकडे गोलंदाज प्रज्वलचा. आतापर्यंत त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. जरूर पहिला बॉल अतिरिक्त होता, त्याच्यानंतर डॉट आला, त्याच्यानंतर विकेट आली आहे. चांगल्या पद्धतीचा कमबॅक प्रज्वलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता सिद्धार्थ हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय आणि त्याच्यावरती जबाबदारी आहे मॅचची. सिद्धार्थच्या विपक्षामध्ये प्रज्वलचा हा खेळ तो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पहिलाच बॉल अगदी बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन तेवढंच प्रॉपरली नव्हतं. उंच हवेत गेला होता. एक सिंगल धाव ती फलकावरती अधोरेखित केली जाते. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागतंय आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या हळूवार वाढतीये. फलकावरती पोचल्यात 17 या आकड्यावरती. आता पहिल्या 6 चेंडूमध्ये विचार करायचा गेला तर तिकडे 17 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर 9 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 10 धावा एक्झिक्यूट झाल्यात आणि त्याच्याचमुळे धावसंख्येचा आलेख फलकावरती जोडला गेला आहे तब्बली 27 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या, त्याच्यानंतर पहिल्या षटकामध्ये 17 आल्या आणि या षटकामध्ये पाहू शकतात की 3 चेंडूमध्ये अगदी 2 धावा आणि 1 विकेट ती आली आहे. आणखी काही 3 चेंडू राहिलेत. प्रज्वलला ते कंप्लीट करावे लागतील. त्याच्या विपक्षामध्ये भावेश ज्याने 11 चेंडूमध्ये 24 धावा या फलकावरती ठोकल्या गेल्यात, तोच भावेशच्या विपक्षामध्ये प्रज्वल आहे. भावेशच्या रडारमध्ये नव्हता. गुडल्या स्पॉटवरती चेंडूला पिंच केलं. कमरेच्या वरनं बॉल कानाजवळून निघून जात असताना नाकावरती फुंकर आणि कानामध्ये शिट्टी वाजवत बॉल विकेट किपरच्या दास्तानामध्ये निघून गेलाय. एक चांगला बॉल डॉट चेंडू आलाय. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 27 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये फलकावरती जोडली गेली आहे. यावेळेस वेट केलंय आणि ते वेट करत असताना बॉलला ट्रान्सफर केलंय वाईडिश लॉंगॉनमध्ये. आणखी एक जेल टिपलाय. आणखी एक विकेटचं बदल. हा दुसरा धक्का बसतोय. 27 वरती 2. चांगली टोटल फलकावरती पाहिलं मी ते 27 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि त्याच्याचमुळे अगदी पाहू शकतात की इथनं एखादा तगडा स्ट्रोक आला ना तर एस टी ध्रुव 11 सातपाडी संघ एका तगड्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचू शकतोय. कारण एक तगडी आव्हान, एक फायटिंग टोटल फलकावरती उभी झाली आहे. धावसंख्या 27 वरती पोहोचली गेले 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा खोऱ्याने पाहिल्या. धावा 17 होत्या, त्याच्यानंतर 8 आल्या. या षटकामध्ये फक्त 5 चेंडूवरती 2 विकेट आणि 2 धावा आल्यात आणि त्याचमुळे या षटकामध्ये काजवशाप गतीने धावा फलकावरती जोडल्या गेल्या. 27 ही धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. पुढचा बॉल शेवटचा स्लॉक चेंडू विपक्षामध्ये दिवेश. पहिलाच बॉल खेळत असताना दिवेशने बॉलला स्लाइस केले समोरच्या बाजूने. एक सिंगल धाव, सिंगलला डबलमध्ये वेगाने परावर्तित केले जाते आणि 2 धावेचा कॉल तो यशस्वीरित्या कंप्लीट झालाय. पूर्वार्धाचा खेळ तो कंप्लीट झालाय आणि पूर्वार्धाच्या खेळाच्या अखेरीस धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 29. आता 30 धावांचं टार्गेट ते सेट केलं आहे आणि ते टार्गेट कशा पद्धतीने इथे पूर्ण केले जाईल अन्वी 11 JB उच्चलीच्या संघाच्या माध्यमातून हे ऐकवण्यासाठी पुढील धावचं समालोचन करण्यासाठी मायक्रोफोनवर जोडले जातील सूरज चिपाडी सर. ओ टू कॉम बॉक्स.
चला घाई करा, स्पीडअप करा, बॅटर लगेच रेडी करायचे आहेत. तर आपण या ठिकाणी पाहताय तर दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या राऊंड मधील ओपन एक गाव एक स्लॉट मधील टीम दोन्ही पालघर सातपाटी परिसरातील संघ आहेत. या ठिकाणी बोईसर परिसरातील संघ उच्छेली राज्य 7वे पॅकर आहेत. तर त्याचबरोबर सातपाटी 11 टीमचे पॅकर सागरजी ठाकरे, शिवतीर्थ सातपाटी 11, शिवतीर्थ ध्रुव 11 सातपाटी हा सामना उच्छली सोबत मात्र खेळणार आहेत. आणि पहिल्या इनिंगची बॅटिंग या ठिकाणी पाहिली आपण तर सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरला 2 षटकार 1 चौकार, अगदी खूप चांगली सुरुवात मात्र पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा, तिसरं षटक प्रज्वलनं अप्रतिम हाताळलं, फक्त 4 धावा दिल्या, 29 पर्यंत थांबवलंय आणि 30 धावांचं आव्हान या ठिकाणी मात्र मॅच भारी होणार आहे. जी दमखम बॉलिंगची या ठिकाणी मात्र उच्छलीने दाखवली, तीच दमखम मात्र पाहिलं आपण तर शिवतीर्थ ध्रुव 11 सातपाटी या टीम मध्ये आहे. चला बॅटर पाठवा, बॅटर, कारण आज सगळं मागा पण वेळ मागू नका. मेगा फायनल आपल्याला या ठिकाणी जास्त षटकांची खेळण्याचा प्रयत्न दादू स्पोर्ट कांबारेकर आहेत. आल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक दादू स्पोर्ट कांबाडे मंडळाकडनं हार्दिक स्वागत. या पंचक्रोशीमध्ये मोठी स्पर्धा व्हावी, मोठी स्पर्धा करण्यात यावी हा आग्रह धरताना मात्र वाडा टेनिसचा मात्र संकल्प साध्य केला या पंचक्रोशीनं दादू स्पोर्ट कांबारेकरांनी. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतायत नचिकेत नाईक आणि उमेश नाईक. नचिकेत नाईक या ठिकाणी आहेत, उमेश नाईक आहेत स्ट्राईकला. नचिकेत नाईकला आपण बघू शकता या जोडीवर बरंच काही अवलंबून असेल उच्छेली या टीमचं. शिवतीर्थ ध्रुव 11 सातपाडी हा सामना आपण पाहतायत. मुख्य मंचावर पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. दादू स्पोर्ट कांबाळेकडनं आपलं हार्दिक अधिक स्वागत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण सन्मानाकडे सुद्धा जाणार आहोत. पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल, गोलंदाज बॉलिंग मार्कवर अवधूतला पाहताय सातपाडी टीम कडनं. चांगला बॉल या ठिकाणी मात्र डॉट मध्ये परावर्तित केला गेलाय. पहिल्या बॉलची सुरुवात निर्धाव बॉल मात्र केली अवधूतनं. 30 धावांचा टार्गेट, प्रति ओव्हरला 10 धावांचा रन रेट. डॉट बॉल किती येतील? 18 बॉल मध्ये जर 5 ते 7 बॉल हे डॉट आले तर मात्र ही मॅच प्रेशरला बनेल उच्छेलीसाठी. व्हॉट अ शॉट, सुरेख फटका, नचिकेतच्या बॅट मध्ये जातोय चेंडू सीमा पार, शानदार षटकार. थँक्यू. इथून गोलंदाजी अचूक टप्पा जरूर होता, परंतु यावेळेस बॉलला जास्त राईज केलं आणि जास्त उंचीचा फायदा हाईटवाला बॅटर आहे नचिकेत, त्याने फायदा उचललाय आणि बरोबर बॅट बॉलवर आली आणि षटकार. 2 बॉल 6 धावा. पुलनेचा बॉल यावेळेस मात्र नचिकेतला ओळखता आला नाही, डॉट बॉल. सामने अतिशय रंगतदार आपण या ठिकाणी बघू शकताय. सामन्याची चुरस्ता लागलेली आहे. कोण जिंकेला सामना चर्चा जरूर आहे लाईव्ह वर सुद्धा. मिस टायमिंग, विकेट, नचिकेत बाद. पहिला धक्का बसतोय उच्छली टीमला. सुरुवात केली शिवतीर्थ ध्रुव 11 सातपाडी टीमनं पहिला गडी गारद केलाय उच्छली टीमचा. धावसंख्या 6 असताना मजा येईल या डीजे. मिस्टर यनिकेत येतात वन डाऊन करिता.
4च बॉलमध्ये नचिकेतचा खेळ संपवलाय. 6 धावा 4 बॉलमध्ये फलकावर आहेत. अवधूत खूप चांगली मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतोय. जे हवं होतं ती विकेट मात्र 4 बॉलमध्ये मिळवलेली आहे. 4 बॉलमध्ये 2 बॉल डॉट केलेत, ही महत्वाची गोष्ट आहे. तर 18 बॉलमध्ये 5 ते 7 बॉल जेव्हा डॉट येतात तेव्हा आपोआप प्रेशर क्रिएट होतं. आणि इथे बघितलं आपण तर पहिल्याच ओव्हरच्या 4 बॉलमध्ये 2 बॉल डॉट आणि एका बॉलवर विकेट आहे. खराब फिल्डिंग, महागात पडेल हा कॅच ड्रॉप. 2 धावाही मिळून जात आहेत. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा होईल. उच्छेली टीमचा रनिंग बिटवीन विकेटसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. लाजवाब, ही हाराखेरी मात्र महाग पडेल. अगदी प्रॅक्टिसचा झेल. आपण 2-2.5 तास प्रवास करून स्पर्धा खेळायला येतो आणि उडायला कॅच प्रॅक्टिसचा नसून तो लाखाच्या स्पर्धेचा ₹1,00,000 कॅच पकडावा लागेल. फायनल मॅच जिंकून ₹1,00,000 पारितोषिक मिळत नाहीये. प्रत्येक बॉलला संघर्ष तुम्हाला लाखाचा करावा लागेल. प्रत्येक मॅच जिंकावी लागेल. ती फायनलची समजून खेळावं लागेल. गोलंदाज तयार. गोलंदाज आपल्या जीवाच्या आकांताने मेहनत करतोय. 3 धावा वाचल्या असत्या, विकेट मिळाली असती, परंतु जर त्याला महत्व नाही. अवधूतनं डॉट बॉल काढून पुन्हा मॅच बॅलन्स केली. पहिल्या ओव्हरला मिळाल्या धावा 9. सामना स्थिर आहे. विकेट गेलेली आहे नचिकेतची आणि आता यनिकेत आणि उमेश यांच्यावर जबाबदारी आहे. 12 बॉल आणि विजयासाठी धावांची गरज 21. कोण जिंकेल चर्चा करा, विचार करा. तोपर्यंत फिल्डिंग लावा. चला काही करा सातपाडी. चला स्पीडअप करा या डीजे. मुख्यमंचावर आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मानाकडे जातोय. माननीय सुशांत पाटील यांचं स्वागत झालेले. पुढील आपण जाऊया. प्रकाशजी चौधरी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान दादू स्पोर्टच्या वतीनं मुख्यमंचावर केलं जात आहे. कैलासजी विनंती करतोय की आपण माननीय प्रकाशदादा चौधरी साहेबांचं स्वागत आणि सन्मान मुख्यमंचावर करायचा आहे. वेलकम, सुस्वागतम. माननीय प्रकाशजी चौधरी साहेब, आपलं दादू स्पोर्ट लाखाच्या स्पर्धेमध्ये या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामध्ये दादू स्पोर्ट कांबारेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. स्पर्धेचं आकर्षण, स्पर्धेचं उच्चांग येणाऱ्या अतिथी पाहुण्यांनी मुख्य मंचावरच्या मात्र या ठिकाणी स्टार कास्टिंग होतो. आणि यावेळेस काय घडतंय, बॉल थेट निघालाय थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक बरोबर त्या ठिकाणी तैनात आहे, परंतु एक धाव सुद्धा फायदेशीर राहील. लाईक बाय या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावर 1 न पडताना 11 या ठिकाणी 10 वर पोहोचते. अगदी बघितलं तर 11 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 20 धावा 11 बॉल वाटतात सोपे, परंतु तेवढं कठीण आहे. शॉट बघा, परफेक्ट चेंड होते सीमा रेषा पार. हा क्वालिटी षटकार आहे. उमेश नाईकच्या बॅट मध्ये षटकार. माननीय चंद्रकांत घाटाळ्यांचं आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर यायचे, आपलं हार्दिक स्वागत. पुढील सन्मानाकडे आपण जातोय. माननीय सागर ठाकरे यांचं स्वागत आणि सन्मान कैलासजी यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. शिवतीर्थ ध्रुव 11 सातपाटी या टीमचे ओनर आहेत. या स्पर्धेमध्ये दादू स्पोर्ट ट्रॉफी ज्यांनी टीम मागवलेली आहे, जी खेळतीये, त्या टीमचे ओनर सागरजी ठाकरे यांचा सन्मान मुख्यमंचावर केला जाते. कव्हर ड्राईव्हचा क्लास फटका आणि बॉल या ठिकाणी फिल्डिंग खूप चांगली आणि इथे संधी आहे रनआउटला, परंतु इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. 8 धावा ज्या हव्या होत्या जलद, त्या मात्र कव्हर केलेल्या आहेत. इथून पुढे डॉट बॉल 2 करतील का गोलंदाज मॅच ऑन करिता आणि मॅचवर प्रेशर आणण्याकरिता. 30 करायचे आहेत. स्कोर बनलाय 18 धावा. बघा, षटकार ठोकल्यानंतर सिंगल डबल न मात्र काय फिल्डिंग बघा. या फिल्डिंगचे एफर्ट बघा. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका सातपाटी टीम उच्छलीचा विपक्ष मात्र या ठिकाणी पाहत आहेत. शिवतीर्थ ध्रुव 11 सातपाडी कमबॅक करेल का? 4 बॉल मध्ये 10 धावा आलेल्या आहेत. मागच्या ओव्हरला 6 बॉल मध्ये 9 आलेल्या. असं पारडं बदलत जाईल. पुढच्या 2 बॉलवर बॅटर आपली भूमिका स्पष्ट करेल का? आणि बॅटर यनिकेत
आणि यावेळेस व्हाईट बॉल. अवांतर धाव जरूर मिळते. धावसंख्या फळकावर हळूहळू का होईना टार्गेट पर्यंत पोहोचताना 2 ओव्हरचा रन हवा होता, तो मात्र मिळाला 20 धावा. सुरेख फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. ऑन साइडला एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. अंतिम बॉल बाकी राहते. हा बॉल डॉट करणं गरजेचं आहे आणि या बॉलवर शॉट ही ठोकायचे उच्चरीला मॅच सोपी करण्याकरिता, कारण स्कोर आहे 21. हा बॉल डॉट झाला तर 6-9 ची मॅच बनेल. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. मॅच ऑन केली फिल्डरनं. श्रेयसला अंतिम बॉलला महत्वाची विकेट. बॅटरनं घाई केली, कारण ज्या बॅटरने षटकार टोकलाय उमेश नाईकनं तो बॅटर बाद झालेला आहे. अब आएगा मजा. बॉलिंग का जलवा, 7 पारी का. या बैटिंग का यहाँ पे हार्ड हिटिंग बैटिंग. उच्छेली का दणका. राजेश सातवी ओनर आहेत उच्छेलीचे. सागर ठाकरे ओनर आहेत सातपाटीचे. चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे. ही मॅच आता तोडीच तोड आहे. 6 बॉल विजयाकरिता 9 धावांची गरज, कारण स्कोर बोर्डवर या ठिकाणी आहेत 21. फासल्या अजून फासफूस होत नाहीयेत, कारण पहिले 3 बॉल महत्वाचे आहेत. 6 बॉल आणि 9 धावांची गरज. सामन्याची रंगत वाढली. मॅच ऑन झाली सातपाडी करता सुद्धा, कारण 2 महत्वाच्या विकेट, खास करून उमेशची विकेट अंतिम बॉलला जी घेतली गेली आहे, कारण येणारा बॅटर या ठिकाणी फ्रेशर असेल नॉन स्ट्राईक एंडला. कुणाल मागच्या मॅच मध्ये ओपनिंग करत होते. कुणाल जास्त काही करता आलं नाही, त्यामुळे यावेळेस त्यांना मागे ठेवण्यात आलंय आणि उमेशनं थोडी घाई केली आहे, परंतु ही मॅच आता थोडीच तोड बनली आहे. इट्स अ शो टाइम. बोईसर पट्ट्यातील संघ उच्छेली, सातपाडी पालघर या ठिकाणी टक्कर देताना शिवतीर्थ ध्रुव 11 सातपाडी. एक सातपाडी जिंकलाय, 3ऱ्या राऊंड पर्यंत पोहोचलाय. दुसरा सातपाडी 2ऱ्या राऊंडची मॅच खेळतोय. काय घडेल. फुल टॉस बॉल बॅटवर दिलाय आणि त्या बॉलवर 1 धाव मिळाली. रन घेत आहेत आणि इथे चुकीला माफी नाही. DRS 50-50 चांस वाली विकेट की फेयर. सेफ. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि धावसंख्या फळकावर 2चा आकडा वाढताना मात्र पाहायला मिळत आहेत. 23 धावा, 23. पहिल्याच बॉलला 2 धावा आलेल्या आहेत. 5 बॉल पैकी 2 बॉल डॉट आले. मॅच कठीण होईल. एखादी विकेट काढली, येणारा नवीन बॅटर असेल, असे बरेच किस्से या 5 बॉल मध्ये पाहायला मिळतील. 5 पैकी इथून पुढचे 2 बॉल खूप महत्वाचे असतील दोन्ही टीमला, कारण मॅच जेव्हा 2 बॉल 3 बॉलवर येते ना, तेव्हा फासल्या फासफूस होतात. मग कोणी असो, हे टेनिस क्रिकेट आहे. त्यामुळे 2रा आणि 3रा बॉल या ओव्हरचा खूप महत्वाचा आहे. 3 बॉलला 3 सुद्धा थांबतात, 3 बॉलला 2 सुद्धा थांबतात. फासल्या कधी फासफूस होतात. दांडी टीम नाईट क्रिकेट टुर्नामेंट डिंगडॉंग ट्रॉफी 4 बॉल मध्ये 3 धावांची गरज होती. 3 बॉल मध्ये 4 ची गरज होती. 2 विकेट पडल्या, 1 बॉल डॉट झाला, नंतर पुन्हा विकेट पडली. खेळ कला दांडी घरी. आणि या ठिकाणी पाहताय फुल टॉस बॉल बॅटवर येताना ऑन साइडला बॉल. दुसऱ्याचा प्रयत्न करण्याचा येथे मानस होता, परंतु थांबवले कुणालनं. जबाबदारी घेतलेली आहे. या ठिकाणी नो बॉल करिता DRS घेतले पंचांनी. या ठिकाणी घेतलेला आहे DRS हाईट फॅक्टर करिता. फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी पाहू शकता आपण, धावफलक जर पाहिला 24-24 या आकड्यावर पंचगडी तटस्थेत बघा. अगदी न्यायदेवतेचं काम करतायत. कुणावर अन्याय होऊ नये याकरिता DRS घेत आहेत, कारण मॅच थोड्या क्रुशियल मोमेंटला चालू आहे. 6 धावांची गरज आहे. 4 बॉल. 3रा बॉल खूप महत्वाचा आहे.
अन्यथा पासल्या पासपोस. अटीतटीची मॅच आहे. गोलंदाज तयार अमृत. कुणालची सत्व परीक्षा लागली. मागच्या 2 मॅच मध्ये थोडस काही बॅट चाललेलं नाहीये. फुलटॉस बॉल दिलाय. खेळ खलास. बाजार उठवलेला आहे. शिवतीर्थ ध्रुव 11 सातपाडी कुणालला षटकार टोकून मॅच फिनिश करून टाकलेली आहे. टेन्शन फ्री करून टाकलं सातपाडीकरांना. राजेश सात्विक खुश झालेले. आत्मविश्वास बघा किती होता की मॅच निघेल. जी पाटील यांना विनंती करतोय आपण या सामन्याची नाणेफेक करायची आहे. क्वालिफाय मॅच. भावेश घाटाळ आपण कॉमेंट्री बॉक्स कडे अर्जंट. भावेश घाटाळ धावत या. चला बुद्धे टॉस करून घ्या. हॅलो. या सुशांतजी पाटील आपल्या शुभ हस्ते टॉस करूयात. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अन्वी 11 जय बजरंग उच्छेली संघ तो आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम सातपाडी. या टॉस करण्याकरता दोन्ही कॅप्टन इथे आपण दाखल व्हायचं आहे. या उच्छेली कॅप्टन टीम सातपाडी. नाणेफेक ती या ठिकाणी केली जाते. सुशांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपल्याला पाहायला मिळते. तीन षटकांचा सामना असेल. या फास्ट सातपाटी कॅप्टन खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. उच्छेली संघ जो राजेश सातवी आणि राहुल पागदरे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ. 2 टीम मधला टॉस तो इथे सुशांतजी पाटील यांच्या माध्यमातून होतोय. काटा असा कॉल दिलाय आणि आलाय. 3 ओव्हरची मॅच आहे. सातपाटी संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय? बॉल फर्स्ट. ओके. अधिकचा वेळ न घेता लगेच मी दोन्ही टीमला शुभेच्छा देतोय. आणि फिल्डिंग लगेच टीम सातपाटी आपण इथे सजवायची आहे. आणि 2 बॅटर ते अन्वी 11 जय बजरंग उच्छेली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील सचिन नांगरे सर. तर ज्या सामन्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आजच्या दिवसातला जो शेवटचा आणि अंतिम गटातला सामना आपण पाहतो. एका बाजूला शिवतीर्थ ध्रुव 11 सातपाटी तर दुसऱ्या बाजूला सातपाटी. अशा प्रकारे जी मॅच असेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिक राजांचं उपस्थित सर्व खेळाडू मान्यवर आणि ग्रामस्थांचं या मैदानावरती मी सचिन समालोचक वाडा
सर्वांचं या ठिकाणी हृदयाच्या अंतकरणातून सहर्ष स्वागत करतोय. माफ करा, उच्छेली बनाम सातपाटी असा मुकाबला आपण पाहत आहे. धावांचा विचार केला तर